नमस्कार, मी विनय कांबळे. आपण पाहता 24 न्यूज. आवाज तुमचा, बातमी आमची. सध्या मी देगलूर बिलोली विधानसभेमध्ये आहे आणि देगलूर बिलोली विधानसभे बिलोली तालुक्यातील सगळी सर्कलमध्ये आहे. सगळी सर्कलमध्ये रामपूर थडी या गावात आहे. सध्या या निवडणुकीमध्ये 11 जण उमेदवार रिंगणात आहे. तर कुणाची हवा आहे? सध्या भारतीय जनता पार्टी एका बाजूला आहे, तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस आहे, वंचित बहुजन आघाडी आहे, प्रहार आहे, काही जण अपक्ष देखील आहेत. तर सध्या कोणाची हवा आहे या गावामध्ये? गावकऱ्याशी आपण संवाद. काय वाटतं सध्या कोणाची हवा आहे? सध्या जे काँग्रेसची हवा आहे. कारण महायुतीचे जे सरकार आहे ते सरकार लाडकी बहीण योजना चालू केली. लाडकी बहीण योजनेमधून महिलांना 1500 रुपये दिले, परंतु तेलाचा डब्बा जे आहे ते महाग झालेला आहे. 1500-1600 रुपयाचे तेलाचा डब्बा 2100 रुपयाला केलेत. आता 2100 रुपयाला झालेला आहे. अजून ते सोयाचा भाव 4000 रुपये झालेला आहे. 4000 सोयाचा भाव असून सुद्धा तेल पण महाग करून टाकलेलं आहे. अजून गॅस सिलेंडर जे होतं 400 रुपयाला ते फ्री गॅस देऊन 400 रुपयाचं गॅस 1100 रुपयाला केलेलं आहे. एकीकडे महिलांना इकडे सवलत दिल्याचं असं जाहीर सांगून दुसरीकडून लाडक्या भावाचे जे पैसे आहेत ते त्यांनी काढून घेतलेले आहे. त्यामुळे महायुतीच्या सरकारला आमचा पाठिंबा नाही. गावकरी जी मंडळी आहेत त्यांची तुम्ही संवाद करू शकता. काय वाटतं कोणाची हवा आहे? काँग्रेसची हवा आहे. काँग्रेसची आहे. कोणाची हवा आहे सर? काँग्रेसची. काय वाटतं सर कोणाची हवा आहे? काँग्रेस. काँग्रेसची हवा आहे. काय वाटतं सर सध्या कोणाची हवा आहे? काँग्रेस. काय वाटतं सर कोणाची हवा आहे? बीजेपी. चिप्परगा थडी या गावात आहे. काही नागरिक आहेत त्या गावामधले. त्यांना काय वाटतं सध्या कोणाची हवा आहे देगलूर बिलोली असेल? काय सगळ्याचीच हवा. सगळ्याचीच हवा आहे. तरी कोणता पक्ष निवडून येईल असं वाटतं? काय कोणतं ते काय? अच्छा, तुम्हाला काय वाटतं सर काय विकास झाला का नाही? आता आम्हाला बघा, दोन्ही आमदारापेक्षा साबणे सुभाष चांगला आहे. अच्छा. त्यानं येईल त्याच्या दैवानं पडल. अच्छा, सुभाष साबणे निवडून येऊ शकतो. येते की पडते की, पण या दोघांपेक्षा त्यांना चांगला आहे. दोन कोण आहेत दोघांपेक्षा? हे निवडची एक आहे, अंतापुरी एक आहे. या दोघांपेक्षा त्यांना चांगला साबणे. तुम्हाला काय वाटतं सर कोणत्या पक्षाचं निवडून येईल? आहे कोण निवडची? अच्छा, म्हणजे काँग्रेस येईल. हा. अच्छा, काय वाटतं सर कोण येईल निवडून? काँग्रेसच. काँग्रेस येऊ शकते. काय वाटतं सर? शक्यतो येईल काँग्रेस. काँग्रेस येऊ शकते. बरं, जिथे शांताप्रभू काँग्रेसमध्ये होते, आता ते भारतीय जनता पार्टीमध्ये गेले. काय वाटते? त्याच्यामुळे त्यांच्यावर थोडं म्हणजे नाराजगी आहे तुमची? नाराजगी आहे. तुम्हाला काय वाटतं सर कोण निवडून येईल असं? साबणे. साबणे निवडून येईल असं वाटतं. अच्छा, अजून आपल्यासोबत काही नागरिक आहेत. काय वाटतं सर मित्रा, कोणाची हवा आहे सध्या देगलूर बिलोली? काँग्रेसची. काँग्रेस निवडून येऊ शकते. आपल्यासोबत अजून काय आहेत सर? काय वाटतं सर कोणाची हवा आहे सध्या देगलूर बिलोली? कोणाची हवा? निवडते कांबळे. निवडते काँग्रेस येऊ शकते. काय कोणाची हवा आहे सर सध्या? सध्या हिप्परगा थडीमध्ये बीजेपी आणि काँग्रेस या दोघांची तुल्यबळ लढत आहे. हिप्परगा थडीमध्ये अल्पसंख्याक समाज जास्त असल्यामुळे थोडंसं का होईना काँग्रेसला इथं वर्चस्व राहते. पण बीजेपीचं सध्या लाडकी बहीण योजना चालू झाल्यापासून आम्हाला वाटते की बीजेपीचं पारडं जड होईल यावेळेस, असा अंदाज आहे. म्हणजे हवा बीजेपी? हा, बीजेपीच्या आहे. काय वाटतं सर कोणाची हवा आहे? अंतापूरकर साहेब. अंतापूरची आहे. काय वाटतं सर कोणाची हवा आहे? अंतापूरकर साहेब. अंतापूरची आहे. काय वाटतं सर कोणाची आहे? अंतापूरकर. काय वाटतं सर कोणाची हवा आहे? अंतापूरकर साहेब. अंतापूरची आहे. काय वाटतं की अंतापूर. एका बाजूला अंतापूरची म्हणताय, तर काँग्रेसची हवा नाही का? मग आहे थोडी गुण आहे. तरी तर माझं काँग्रेसची पण हवा आहे. कोण वाटते कोण निवडून येऊ शकते? अंतापूरची येऊ शकते. आपल्या अजून काही जण आहेत. काय वाटते कोणाची हवा आहे मावशी? काय म्हणता, कोण निवडून येऊ शकते वाटते? हमको नहीं समझता बताओ. अच्छा, कोण चुनचाई क्या लगता? बीजेपी आती कांग्रेस आती? बीजेपी आती कि कांग्रेस आती समझता नहीं. तो भी क्या लगता आपको, कांग्रेस आती बीजेपी? बीजेपी आती. बीजेपी आती लग रहा. अच्छा, काय वाटतं? बीजेपी. सध्या दौलतापूर मध्ये आहे, सगळी सर्कल मध्ये जनतेचे वाटते. तर सध्या कोणाची हवा आहे सर काय सांगा? काँग्रेसची आहे पूर्ण. आपल्या मराठवाड्यामध्ये पूर्ण काँग्रेसची आहे. याचं कारण म्हणजे मराठा आरक्षणामुळे पूर्ण आहे आणि शेतीमालाला भाव नाही. अच्छा, शेतीमाला किती भाव? भाव 5000 तर मिनिमम पाहिजे होते सोयाबीनला. हा, सोयाबीनला. काँग्रेस हवा कशामुळे आहे? कशामुळे म्हणजे मराठा आरक्षणामुळेच परिवर्तन केलं. त्याचं काहीच कारण. हा, मनोज जरंगेमुळे पूर्ण हवा बदलून गेली. हा, आणि यांचं कसं आहे, घर फोडणी जसं राहते घरामधली, त्याच्या पूर्ण पक्ष फोडणी, त्याच्यामुळे महायुतीचं फोडण्याचं राजकारण मुळे पूर्ण येऊन गेलं, दूषित होऊन गेलं वातावरण पूर्ण महाराष्ट्रामधलं. कोणाची हवा आहे? काँग्रेसची साहेब. काँग्रेसची हवा आहे. काय वाटतं सर सध्या कोणाची हवा आहे?
नमस्कार, मी प्रभाकर भोसले. फक्त मराठा आरक्षण आणि शेतीचे हाल होरवले. प्रत्येक ऑनलाईन शेतकऱ्याला बांधावर जाऊन काम करायचं, कुठे गेले की तिकडे जाऊन ऑनलाईन करणं मध्ये अवघड आहे. लेकरं शिकायला बाहेर राहतात. ते येऊन online करा. 3 रुपयाच्या राशन करता लाईन लागली तरी राशन भेटणार. 2-2, 3-3 महिने राशन भेटणार झाले. शेतकऱ्याचे हाल आहेत आणि सगळे भाडकाऊ बीजेपीचे फक्त पुढे होऊन मी 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 करतात. दुसऱ्याला काय चान्स नाही, वाट नाही, काहीच नाही. काँग्रेस येते. काय वाटतं सर, कोणाच्या हवा आहे सध्या? काँग्रेस. या गावात आहे आणि इथं काही नागरिक आहेत, त्यांना सध्या कोणाची हवा आहे तर काय सांगाल? सध्या गिरगावकरची हवा आहे आणि लोकसभेची वसंतचा मुलगा रवींद्र चव्हाणची हवा आहे. लोकसभेला रवींद्र चव्हाण, विधानसभेला गिरगाव. काय वाटतं सर, कोणाची हवा आहे? ते बरोबर, त्याने म्हणलं ते बरोबर आहे. गिरगावकर सरांची हवा आहे. बरोबर आहे. पण ते अपक्ष उमेदवार आहे, ते येतील असं वाटतं तुम्हाला निवडून? हा, येईल. आणि इथलेच उमेदवार आहेत असं म्हणजे तसं काय नाही. काय वाटतं सर तुम्हाला? ते सांगेल तेवढंच आहे. अच्छा, तुम्हाला काय वाटतं कोण येईल निवडून? ओके, हो तेच. काय वाटतं तुम्हाला कोण येईल? तेच म्हणले ते बरोबर. गिरगावकरची. अजून इथं गावामधले अनेक नागरिक आहेत, त्यांना काय वाटतं सध्या कोणाची हवा आहे काय नाही? गिरगावकर एकच वादा, गिरगावकर दादा. अच्छा, मधून गिरगावकर येईल. हा, अपक्ष चिन्ह फक्त ऊस चिन्ह. अच्छा, हा. काय वाटते मित्रा? कोण वाटते? मधु गिरगावकर. मधु गिरगावकर येतील. आमच्याकडे काँग्रेस बीजेपीचे वातावरण नाही का इकडे? वातावरण असून काही कामच नाही आमच्याकडे. आमचे सगळे ते उमेदवार आहेत. अच्छा, स्थानिक उमेदवार असल्यामुळे तुम्ही तसं काही नाही, पण कामं पण केलेले आहेत भरपूर. कामं केलेले आहेत. कोणते कामं केली? भरपूर बिलोलीमध्ये MIDC दिले, बामणीमध्ये MIDC दिले. रोजगार मिळाला गावकऱ्यांना. निवडून आल्या बारी चलत राहते. जिल्हा करणार आहे देगलूरला. अच्छा, हा. या ठिकाणी अनेक जणांचं म्हणणं जरी असलं तरी आपण अजून इथं काही नागरिक आहेत, त्यांना काय वाटतं सध्या देगलूर बिलोली विधानसभेमध्ये कोणाची हवा आहे? काही नागरिक देखील आहेत इथे गिरगावकरची हवा जरी बोलत असली तरी. काय वाटतं सर, सध्या देगलूर बिलोली विधानसभेमध्ये कोणाची हवा आहे? हा, देगलूर बिलोलीमध्ये कोणाची हवा आहे? नाही, देगलूर काही नाही. कोणाची हवा आहे? कोण निवडून येऊ पक्ष? पंजा येते. काँग्रेस येते. हा, काँग्रेस येते. काय वाटतं मग सध्या कोणाची हवा आहे, कोणत्या पक्षाची? बीजेपी, काँग्रेस, कोण? कमलाची. कमळाची आहे. तुम्हाला काय वाटतं सर? कमळाची आहे. सध्या कोणाची हवा आहे? तिथं मधु गिरगावकरचा हवा आहे. गावचा मेंबर आहे आणि आमचं गाव पूर्ण 90% त्याला मतदान देणार. मतदान देणार आहे. स्थानिक उमेदवार असेल. मधु गिरगावकर यांना मतदान देणार आम्ही. अच्छा, आणि इकडे भारतीय जनता पार्टी, काँग्रेसची हवा आहे असं वाटतं? आमच्या गावात तर वाटत नाही. मधु गिरगावकरची. तुम्हाला काय वाटतं सर? मधु गिरगावकर. मधु गिरगावकर. पण त्यांनी इथं काय विकास असं करणार आहे का सांगितलं काय? केले ना, पहिला विकास केले सगळीमध्ये, चांगलेच केले. काय 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 विकास? जलकुंभ बांधले आहेत संस्थेमध्ये. अजून आपल्यासोबत काय नागरिक आहेत, काय वाटतं सर सध्या कोणाची हवा आहे तुमच्या सगळी? मधु गिरगावकर. मधु गिरगावकर येथील निवडून वाटते? निवडून येतील असं वाटतं? 100%. काय वाटतं सर सध्या कोणाची हवा आहे? काय घडे आपलं ते काय कळलं. अच्छा, काही जणांना कळत नाही असं म्हणतात. तर काय वाटतं सर सध्या कोणाची हवा आहे सध्या? काय मधु गिरगावकरचं. मधु गिरगावकर हवा आहे. एकूण या ठिकाणी स्थानिक उमेदवार असल्या कारण सगोळेमध्ये 90% मतदान होईल असले त्या नागरिकाचं मतदान आहे. बीजेपी. तुम्हाला काय वाटतं सर कोणाच्या? बीजेपी जागा आहे. बीजेपीचं लीड पण बीजेपीला मिळेल. पण इथे या ठिकाणी अनेक जण म्हणत आहेत की मधु गिरगावकर देखील या ठिकाणी स्थानिक उमेदवार असल्यामुळे त्यांना जास्त स्थानिक उमेदवार आहे, पण त्याची तेवढं पब्लिसिटी नाही ना. अपक्ष पण त्यांनी बंडखोरी केली. एकनाथ शिंदे गटाकडून त्यांनी तिकीट मागत होते. त्यांना म्हणून नाही, एकनाथ शिंदेला भाऊ. मला आल्या कोणाला तिकीट मिळतो एकदम अगोदर जुने कार्यकर्ते आहेत ना पक्षात गेल्यावर तिकीट. जिथे शांतापूर देखील ऐनवेळी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. ते कार्य केलेच नाही काही. मतदारसंघात काम केले. होते ना माझे उमेदवार होते. अच्छा, कोणत्या पक्षाने आहे? कसं काय करणं आहे? खिचडी होणार. खिचडी होणार. खिचडी सारखं होणार. हा. कोण निवडून काय सांगता येत नाही. खिचडी होणार. हा, नक्की. हा, एक साइड वन साइड कोणतं बी येणार. अच्छा, म्हणजे भाग आहे सगळं. हा. अच्छा, या ठिकाणी खिचडी होणार असलं या देगलूर बिलोली विधानसभा निवडणुकीचं त्यांनी या ठिकाणी बोललं होतं. कोणाची हवा आहे सध्या काय सांगा? बीजेपी. रितेश पवारचा पुकार.
काय वाटतं सर तुम्हाला? जितेश भाऊ अंतापूरकर बीजेपी. बीजेपी यायला असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं सर? बीजेपी जितेश भाऊ अंतापूरकर. पण सर सध्या इथं मध्य गिरगावकर स्थानिक उमेदवार आहे असं बोललं जात आहे, त्यांना इकडे मते मिळतील असं वाटतं. तर ते पक्षाचे नाहीत, अपक्ष असल्यामुळे अपक्षाला तेवढं काय आली नसतं. पक्षाचं हे दोन पक्ष मत टाकून स्थानिक उमेदवार असल्यामुळे म्हणायला काय नाही तुम्ही, ते मत जाळण्यापेक्षा पक्षाला गेले तो उमेदवार निवडू शकतो, हे मत आपण टाकून वाया जाणार आहे. तुम्हाला काय वाटते मित्र? वनली वन जितेश दादा. हात दाखवत आहे म्हणजे काय काँग्रेस? नाही जितेश दादा फुल वनली वन जितेश दादा. सध्या बोळेगाव गावात आहे आणि आपल्यासोबत काही महिला आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे सध्या कोणाची हवा आहे आणि काय हवा आहे तुम्हाला? आमच्या गल्लीमध्ये रोड हवे, नाल्या हवे, आमचं चांगलं रस्ता हवे, घरकुलं हवेत आम्हाला, सगळं काय आम्हाला विकास हवे. अच्छा, मग तुम्ही घरकुलसाठी तुम्ही ग्रामपंचायत जिल्ह्यापासून बोलल्या तरी तुम्हाला घरकुल मिळालं नाही? मिळाले आमदार यावेळेस मिळाले. आणि काय अपेक्षा आहे तुम्हाला, विकास कसा हवा आहे? आमचे रोड चांगले नाहीत, नाल्या नाहीत आहे बघा, रस्ते बघा की पाणी जमते, आमचे लेकरं बदबद आपटून पडत्या चिखलामध्ये. या ठिकाणी नाली नाही म्हणून असं आपण बघू शकतो कॅमेऱ्याच्या माध्यमातून बोळेगावमध्ये आहे. आणि महिलांचं म्हणणं आहे या ठिकाणी जसा विकास पाहिजे तसा विकास झाला नाही. आपल्यासोबत अजून काही या गावातले नागरिक आहेत. तर काय वाटते तुमच्या गावामध्ये विकास झाला का नाही? आमच्या गावात कुठलाच विकास झाला नाही. हा, अच्छा. इकडे आमदार वगैरे आले की नाही? आमदार वगैरे आला की नाही? मग आमदार आला नाही. तुम्ही असताना काय सांगितलं का गावात विकास व्हायला पाहिजे? आता पहिलं काँग्रेसमध्ये होतं, आम्ही निवडून दिले, आता बीजेपी मध्ये गेले. अच्छा, हां, तर आता तुम्ही कोणाला मतदान कराल? आता आम्ही काँग्रेसलाच करते आता. काँग्रेसला करणार. काय वाटतं सर? काँग्रेसच करणार. मग तुमच्या गावात विकास झाल्यामुळे या गावाचं बोळेगावमध्ये होतो, बोळेगावमध्ये अनेक जणांचं म्हणणं आहे की या ठिकाणी त्यांच्या गावात जसा विकास पाहिजे तसा विकास झाला नाही, इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे. आणि विकास लवकरात लवकर व्हावा. सगळी सर्कलमध्ये एसगी गावात आहे, एसगी गावामध्ये काय नागरिक आहे, सध्या कोणाची हवा आहे सर, काय सांगाल? सर वंचित बहुजन आघाडीची. वंचित बहुजन आघाडीची आहे. हो. काय वाटते वंचित बहुजन आघाडी कसं आली पाहिजे? आली पाहिजे काय तेवढं सांगता येत नाही, पण वंचित बहुजन आघाडी यायला पाहिजे. बाळासाहेबांचं नेतृत्व चांगलं आहे, वरून ते खालीपर्यंत चांगलं आहे. बाळासाहेबांची वंचित बहुजन आघाडीची यायला पाहिजे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार कोण आहे? सुशील कुमार देगलूरकर. अच्छा. आणि लोकसभाची निवडणूक देखील होते काय सांगाल? अविनाश भोशीकर येतील. अच्छा. काय वाटतं सर सध्या कोणाची हवा आहे? सर वंचित बहुजन आघाडी. वंचित बहुजन आघाडी. तुम्हाला काय वाटतं सर? सध्या तर वंचित आघाडीची आमच्याकडे आहे. तर कसं आहे, तर काय झालंय म्हणलं तर इथलं वोट डिवाइड होण्यासाठी माझं वैयक्तिक मत आहे, इथल्या काँग्रेसनं आतापर्यंत कधीही उमेदवार दिला नाही. देगलूर बिलो विधानसभेमध्ये आतापर्यंत काँग्रेसनं कधीही कोणत्याही बौद्ध उमेदवाराला उमेदवारी दिलेली नाही. आता यावेळेस दिलं मला सरळ गोष्ट आहे की वंचित बहुजन आघाडीला काउंटर अटॅक करण्यासाठी, किंवा वंचित लोक म्हणतात की वंचित बहुजन लोकांचं वोट खाते, तर माझं वैयक्तिक मत आहे की वंचित बहुजन आघाडीचं लोक वोट खाण्यासाठी निवृत्ती कांबळे साहेब वोट तिकीट दिलेलं आहे. आणि इथं वंचित का पाहिजे म्हणलं तर वंचित येण्याचं कारण यासाठी जर गरीब जनतेला ज्याचा सध्या सामाजिक मुद्दे जे आहेत, आरक्षण असेल, उपवर्गीकरण असेल, असेल, किंवा ओबीसी आरक्षण असेल, किंवा मराठाचं सुद्धा आरक्षण, बाळासाहेब एकमेव असे नेते आहेत की प्रत्येक समाजाबद्दल बोलणारे. मराठा समाजात सुद्धा विरोधात नाही ना ओबीसी, त्यांचं फक्त मत एवढंच आहे की मराठाला वेगळं भेटलं पाहिजे आणि ओबीसीला. तर लोकांमध्ये काय व्हायला म्हणजे इतर पक्षीचे लोक आहेत बाळासाहेबाबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवून लोकांना वोट डायव्हर्ट करण्यासाठी चुकी सांगत बाळासाहेब विरोध करतात. कोणाचा विरोध नाही, उलट बाळासाहेबांवर स्टँड तर कोणत्या आत्तापर्यंत नेता महाराष्ट्रातला घेतलेला नाही. तर वंचित येणं गरजेचं आहे की गरीबातला गरीबाला न्याय पाहिजे असेल, मुस्लिम असेल, ओबीसी असेल, माझं कोणी असो, त्याला जर खरंच न्याय पाहिजे, खरंच संविधान जसं राहायला पाहिजे वाटत असेल तर बाळासाहेब किंवा वंचित आघाडीचा कोणता उमेदवार इथलाच नाही, महाराष्ट्रातल्या प्रत्येक तुम्हाला काय वाटतं? वंचित आघाडी. वंचित आघाडी. तुम्हाला काय वाटतं सर? वंचित आघाडी. वंचित आघाडी. तुम्हाला काय वाटतं? वंचित आघाडी. वंचित आघाडी. तुम्हाला काय वाटतं सर? सध्याला जे सार्वत्रिक निवडणुका आहेत त्या अनुषंगाने इथं आपल्या सर्कलमध्ये आतापर्यंत वंचितची हवा थोड्या बऱ्यापैकी आहे, पण काही भाग जे इलेक्शन काय वाटतं तुम्हाला कोणाची हवा आहे? वंचित आघाडी. वंचित आघाडी. काय असं विकास तुमचा कोणत्या महत्वाचे मुद्दे आहेत, काय विकास हवा आहे? भरपूर मुद्दे आहेत सांगावं म्हणजे तर. अच्छा, म्हणजे वंचित बहुजनाकडे इकडे हवा आहे. बाबा. अच्छा, बाबासाहेब पाहिजे. बाबा म्हणजे बाळासाहेब आंबेडकर पाहिजे. हो, बाळासाहेब आंबेडकर पाहिजे. आंबेडकर बाबासाहेब पाहिजे. अच्छा, आंबेडकर घराण्याशी काही समाजला. अच्छा आहे. जे बौद्ध समाजामधून एक मोठी मागणी आहे की बाळासाहेब आंबेडकरांनाच या ठिकाणी मी मतदान करणार आहोत. आणि सध्या इकडे वारं वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकर यांचा आहे. रिप्लाय 24 न्यूज.